नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. श्री दत्त कारखाना शिरोळ यांची हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या संपूर्ण ऊसाची बिले एक रकमी विना कपात अदा. गणपतराव पाटील. श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिले एक रकमी विना कपात अदा करून ऊस दराबाबतची विश्वासार्हता जोपासली आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने 11,78,705 मे टन ऊसाचे गाळप केला आहे. या हंगामात 12.35% साखर उतारा मिळाला आहे व 12,85,970 क्विंटल साखर उत्पादन केलं आहे. कारखान्याने कमी दिवसात जास्तीचे गाळप केले. केंद्र शासनाच्या FRP धोरणानुसार कारखान्यास या हंगामात गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये 3,378 देय होती. परंतु कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने गाळपास उपलब्ध होणाऱ्या ऊसास प्रतिटन रुपये 3,450 देण्याचे धोरण निश्चित केलं होतं. त्यानुसार कारखान्यास हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या एकूण 11,78,705 मे टन ऊसाचे बिल एकूण 406,65,32,000 रुपये इतके शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने या हंगामात गळीत केलेली सर्व ऊसाची प्रतिटन रुपये 3,450 प्रमाणे देय होणारी रक्कम 100% अदा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांनी दिली. कारखाना शेतकऱ्यांची ऊस शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी या हेतूने ऊस विकास योजनेअंतर्गत विविध उपक्रम हाती घेत असतो. या उपक्रमांतर्गत सहभागी क्षेत्राची एकरी उत्पादकता सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच येणाऱ्या गळीत हंगामाकरिता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस नोंद गाळपाकरिता कारखान्याकडे द्यावा, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं. या पत्रकार परिषदेस कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अनिलराव यादव, दरगू गावडे, प्रमोद पाटील, शेखर पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.